भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार टीका केली। विरोधकांनी केलेली पोपटपंची मतदारांनी जी त्यांची टीका आहे ती आता समोर येत आहे। मतदारांनी केराच्या टोपलीत पोपटपंची जी त्यांचं वक्तव्य होतं ते टाकण्यात आलेलं आहे असा टोला शेलारांनी लगावलाय। तर शरद पवारांनीही शेलक्या शब्दात त्यांनी टीका केली आहे। उद्धवजींनी वल्गना केली, धमकी दिली, देवेंद्रजी एकतर तू राहशील नाही तर मी राहीन। पंतप्रधान मोदींना आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचाराला यावे तेव्हा त्यांची उरली सुरली गुरमीही उतरवून टाकू, उद्धवजी म्हणाले। कवी दुष्यंत कुमार म्हणतात, हे उद्धवजी तुम्ही आणि तुमच्या पक्षाला नाही गटाला मी सांगतोय, तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नहीं, कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं। तेरी जुबान है झूठी जमहूरियत की तरह, तेरी जुबान है झूठी जमहूरियत की तरह, तू एक यानी पक्ष म्हणतोय मी, तू एक जलील सी गाली से बेहतरीन नहीं। अशा पद्धतीच्या या निवडणुकीच्या पूर्वीच्या वातावरणाला मतदारांनी केराची टोपली दाखवली। गाढवच मला सांगतो, उभं कान असला की पाऊस नाही, आडवं कान असला की ढग येणार आहेत। सरदार मोठा शहाणा निघाला, त्याने पंडिताला काढलं, त्याने मडका विकणाऱ्या व्यापाऱ्याला काढलं, त्याने सगळ्या गाढवांना सल्लागार बनवलं। पवार साहेबांच्या पक्षाची अवस्था गाढव विकणाऱ्या सल्लागाराच्या आणि गाढवाच्या सल्लागारावर चालणाऱ्या पक्षासारखी झाली। ही अवस्था महाराष्ट्राच्या मतदारांनी केली। तर आशिष शेलारांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे शरद पवारांसह महाविकास आघाडीवर टीका केली आहे। पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाचा सल्ला घेणाऱ्या सरदारासारखी झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। तर विरोधकांनी केलेली पोपटपंची भूमिका असं आशिष शेलारांनी आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे। पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाचा सल्ला घेणाऱ्या सरदारासारखी झाल्याचं देखील ते म्हटलेत। आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केल्याची बातमी समोर येते। विरोधकांनी केलेली पोपटपंची मतदारांनी केराच्या टोपलीत टाकल्याचं त्यांनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवारांवर तसंच महाविकास आघाडीवर आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली आहे। आशिष शेलार यांनी विरोधकांवर केलेली टीका समोर येते। विरोधकांनी केलेली पोपटपंची मतदारांनी केराच्या टोपलीत टाकल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। यासोबतच आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे शरद पवारांसह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे। पवारांच्या पक्षाची अवस्था आपल्यासोबत शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे जोडले गेले। अंकुशजी, आशिष शेलारांनी जोरदार महाविकास आघाडीवर टीका केली आहे, काय मत आहे? नाही, त्यांनी नेमकं काय ते काही मी पाहिलं नाही किंवा ऐकलेलं नाही। तुम्ही म्हणताय तसं त्यांनी काहीतरी काय म्हणाले ते तुम्हाला सांगितलं, तुम्हाला त्याच्यावरती प्रतिक्रिया देता येईल। त्यांचं म्हणणं आहे की विरोधकांनी जी पोपटपंची केली होती मतदारांनी खरं तर ते केराच्या टोपलीत टाकले, यावर तुमचं काय मत आहे? आणि ठीक आहे, लोकशाहीमध्ये जय पराजय होत असतात। या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये निवडणुका महायुतीने कशा पद्धतीने जिंकलेले आहे हे मतदारांच्या आता लक्षामध्ये येत आहे। त्यामुळे त्यांना बहुमत मिळालंय, आम्हाला विरोधी पक्षात राहण्याचा संदेश मिळालाय, आम्ही तो पराभव स्वीकारलेला आहे। आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये
आम्ही महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष, राष्ट्रवादी असेल, शिवसेना उद्धव ठाकरे असेल किंवा काँग्रेस पक्ष, आम्ही कामाला लागलेलो आहोत. आता मतदारांनी जो आमच्यावरती नापसंती व्यक्त केली ती पुन्हा आम्ही पसंती कशी मिळेल या दृष्टीने प्रयत्न करू. आणि आशिष शेलारांना आता त्यांचं सरकार आल्यामुळे, मंत्री झाल्यामुळे त्यांना आकाशात अतिशय ठेंगणे झालंय. ते काय किंवा त्यांचे भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते जे काही मुक्ताफळ करतात ती त्यांना लखलाभावं अशी माझी इच्छा आहे. नक्कीच. धन्यवाद अंकुशजी, तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.